राज्य में महायुति की जीत पर सीएम फडणवीस का बड़ा बयान सामने आ गया है। उन्होंने कहा कि गांव वालों से लेकर शहर वालों तक हर कोई सिर्फ महायुति को चाहता है, इसलिए एक बार फिर महायुति ने एक बम्पर जीत दर्ज की है। आपको बता दें कि आज नगर परिषद और नगर पंचायत के चुनाव के रिजल्ट सामने आए हैं। 288 में से महायुति 213 सीटों पर अपना दाव जो है जमा चुकी है और बीजेपी अकेले 118 सीटों पर जीत कर आ रही है, जो कि काफी बड़ी बात है। और भाजपा की इस बड़ी जीत पर अब सीएम देवेंद्र फडणवीस ने कहा कि लोग जानते हैं कि कौन उनका काम करेगा, कौन विकास के पथ पर आगे लेके जाएगा। इसी के चलते उन्होंने भाजपा को चुना है। क्या कुछ सीएम फडणवीस ने कहा, सुनिए। 2014 नंतर भाजप शहराचे झाला आणि ग्रामीणचे झाला। 2014 पासून कुठलीही निवडणूक तुम्ही काढा, महाराष्ट्रामध्ये 14 नंतरच्या झालेल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये शहर आणि गाव सगळीकडे भाजपने विजय मिळवलेला आहे, सगळीकडे मतं मिळवलेली आहेत। अगदी आपण जर विचार केला की त्यातल्या त्यात आमचा परफॉर्मन्स हा जो काही 24च्या लोकसभेमध्ये खाली गेला, त्यावेळी आमची मतं कमी झालेली नाहीत। त्यावेळी आम्ही 0.5% ने हरलो, पण त्यावेळी ग्रामीण भागातही अतिशय उत्तम मतं आम्ही घेतल्यात। भाजप हा सर्व जातींचा, सर्व समाजांचा आणि सर्व भौगोलिक अशा पद्धतीने विस्तार असलेला पक्ष आता महाराष्ट्रात झालेला आहे। महाराष्ट्राचा नंबर 1 पक्ष हा भाजपच आहे। त्या ठिकाणी आम्ही तुम्ही एक लक्षात घ्या की विशेषतः रत्नागिरीमध्ये आम्ही महायुतीत लढत होतो, तिथे आम्हाला चांगलं यश मिळालेलं आहे। सिंधुदुर्गमध्ये युती नव्हती, तिथे काही जागा जिंकलो, काही जागा हारलो, बाकी ठिकाणी आम्हाला चांगलंच यश मिळालेलं आहे। कोकणामध्ये तुम्हाला आमची टॅली याकरता थोडी कमी दिसते, कारण आम्ही तिथे महायुतीत लढलोय। कुठे आम्ही एनसीपी सोबत त्यांचा उमेदवार होता, कुठे शिवसेनेचा उमेदवार होता, तर आम्ही जे एकूण लढलो त्या ठिकाणी आमचा विजय झालेला। मुळामध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांना हे लक्षात आलं होतं की या निवडणुकीमध्ये महायुतीचाच विजय होणार आहे आणि त्यामुळे ते बाहेरच पडले नाहीत किंवा कमी पडले, कारण त्यांना असं वाटत होतं की आता जर आपण हारलोय हे लोकांना लक्षात आलं तर पुढे महानगरपालिका आहे, जिल्हा परिषद आहेत, त्याच्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांचं मॉरल डाऊन होईल। त्यामुळे आता ते हे सांगायला मोकळे आहेत की आम्ही फार सिरियसली घेतलं नाही, आम्ही त्याच्यामध्ये उतरलो नाही। पण सगळ्यात महत्त्वाचं काय, या निवडणुकांमध्ये ही कार्यकर्त्यांची निवडणूक होती। भारतीय जनता पार्टी किंवा महायुती निवडणुकीत पूर्णपणे उतरली। मी स्वतःही अगदी 10,000 मतदारसंख्येच्या गावात देखील गेलो। याचं कारण जे कार्यकर्ते विधानसभेत आणि लोकसभेत आपल्याला निवडून आणतात, त्यांच्या निवडणुकीमध्ये आपण आपली प्रतिष्ठा पणाला न लावणं हा करंटेपणा आहे। हार जीत होत असते, कधी आपण जिंकतो कधी हारतो, पण त्यांच्याकडनं काम करून घ्यायचं आणि त्यांची वेळ आली की आपली प्रतिष्ठा वाचवण्याकरता पळ काढायचा, ही पद्धती काही मला तरी योग्य वाटत नाही। भाजपमध्ये आम्ही असं करत नाही। आम्ही जिंकलोय हारलोय, जेव्हा हारलो तेव्हाही कधी पळालो नाही आणि जिंकलो तेव्हाही कधी त्यातनं आम्ही मातलो नाही।